आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या। उद्या 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा। हायकोर्टाचे सरकारला निर्देश। उद्या पुन्हा सुनावणी होणार। मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका। रस्ते मोकळे करा। आझाद मैदानात गाड्या लावा, तिथेच झोपा। शेवटचं सांगतोय म्हणत मनोज जरांगेंचा हुल्लडबाजांना दम। मुंबई बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना एंट्री पॉइंटवरच रोखा। नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल। हायकोर्टाचे सरकारला आदेश। जरांगे आणि वीरेंद्र पवारांनी हायकोर्टाच्या आदेशाचा भंग केला। आंदोलनासाठी वैध परवानगी नसल्यानं सरकारनं योग्य पावलं उचलावी। मुंबई हायकोर्टाचे निर्देश। जरांगेंच्या आंदोलनामध्ये अटी शर्तींसह दिलेल्या परवानगीनंच उल्लंघन याबाबत हायकोर्टाची नाराजी। कोर्टाच्या कडक आदेशानुसार प्रशासन कारवाई करेल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही। शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी। सरकारची हायकोर्टात माहिती। तर आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं कोणतंही पत्र नाही। आयोजक वीरेंद्र पवार यांचा दावा। मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा असं कोर्ट म्हटलेलं आहे। ओबीसीच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, अन्यथा लाखोंच्या संख्येनं मुंबईत येऊ। मंत्री छगन भुजबळांचा इशारा। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल। येवलेवाल्याला आम्ही महत्त्व देत नाही। जरांगेंचा छगन भुजबळांवर पलटवार। जरांगे म्हणतात सर्व शेतकरी कुणबी, मग ब्राह्मण समाजही शेती करतो, त्यांनाही कुणबी म्हणायचं का? छगन भुजबळांचा सवाल। आंदोलनस्थळी जरांगेंची प्रकृती खालावली। वैद्यकीय पथकाकडून तपासणीस जरांगेंचा नकार। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 दिवसांपासून जरांगेंचं उपोषण।